याला म्हणतात फुलोरा, जो नवरात्रामध्ये कितव्या माळेला करायचा असतो तुम्ही? 7व्या दिवशी. हां, 7व्या किंवा 8व्या माळेला, म्हणजे 7व्या किंवा 8व्या दिवशी हे बनवलं जातं घरोघरी महाराष्ट्रामध्ये. आणि तसंच ते आमच्या घरीही होतं आहे आणि ते खायलाही खूप मजेदार असतं. मम्मी तू सोहळा वगैरे काढून ठेव बरं का. सोहळा तू जीन्स घाल. नवीन पद्धतीची पूजा करू आपण. तू जीन्स घाल, मी सोहळा घालतो. सगळ्या बघायला येतील ब्राह्मण म्हणेन एका. आदित्य तू काय करतोय? नाही नाही सांगायचं तुला. आदित्य तू काय करतोय? असं अडकवायला त्याला दोऱ्यामध्ये. अच्छा. हे तुम्हाला माहितच असेल याची प्रोसेस काय आहे. हे देवाचं बोट अडकवलं जातं. याच्याकरता एक स्क्वेअर वालं स्टँड असतं, त्याच्यामध्ये आपल्याला 108 फुलोरा अडकवायचे असतात. तर त्याकरता काय प्रोसेस असते, हे आपलं असं लाटून झाल्यानंतर असा पेन घ्यायचा. ही मम्मींची आयडिया आहे, कारण ते आपण सुईने टोचायला जातो तेव्हा तुटून जातात. तर मम्मीने असं काहीतरी गॅजेट तयार केलं आहे, त्यांच्या माइंडमध्ये आलं. त्या असं पेन घेतात आणि असं त्याला प्रेस करतात. हे बघा, मग हे असं होल तयार होतं, त्याच्यामध्ये आपण दोरा घालून हे देवासमोर अडकवू शकतो. हे आहे प्रोसेस. हे तुम्ही पण घेऊ शकता. तर ही आहे पूजा. इथे हवन होणार आहे. महाराज बसलेत आता पूजेला. आणि हे सगळं सामान घेतलं का ते? ऋषिकेशने घेतलं. आयलॅशेस लावून पटकन. हो, आणि ट्रायपॉड घेऊन येताना किती वेळ लागेल? 5 मिनिटात येईल. हे बघा, शेजारी पण पूजा आहे. डाल दो नीचे. काहीच दिसत नाही आज. बस वा वा. लक्ष्मी आली आता. शेणाचा वास छानच असतो. हां, व्हिडिओ घेतोय.
ऋषिकेश नाही त्याला एक तर मांडीवर घ्या नाही तर आसन दुसरं घ्या. माझ्या मांडीवर बस. तुमच्या मांडीवर नका घेऊ, त्यांच्या मांडीवर घ्या. बस आहे इकडे. चाललंय माझ्याकडे तुम्हाला येतात. सगळं आधी करावं लागेल. चालेल. आधी चाललंय. त्या बांधावर बांधून झाले काठण बांधा मग. ते काय एकमेकांना सोडून नाही जाणार पुढं. हो जाऊ ना जाऊ, शास्त्र काय सांगतं. त्या आधी ओरडतील नंतर मला नाही मग. आता कोणीच गाठ बांधत नाही, सोडून जाते नाही तेव्हा ऐका, आता ऐकलं का सत्यनारायणला मग दोघांनी पण नेत्राभ्य मोडकोपस्वरशया पवित्रापी मधल्या बोटाने गंध लावून घ्या. स्वस्तेस म्हटलं स्वस्तेस तुया विधा शाख्या पुण्यकल्याणवर्तिता विनायक प्रिया नित्यम तांचे स्वस्ते ब्रुवंतुनाः. या बोटाने लावायचं या कपाळी हळदी कुंकू. मधल्या सांगितलं त्यांनी. हा देवाला, हा स्वतःला, हा पित्राला आणि मी येतो जाऊ. हां आणि माझ्याकडे काही नाही आता. प्रत्येकाचे कामं विभागले. लावून तर मुलाच्या कपाळाला गंधाचा बोट लावा. झाले खाली आहे गंदा गंदा नाही नारळ. ये रे खाली. संपू ये. तीन वेळा पाणी प्या, चौथ्या वेळेला सोडून द्या. ओम केशवाय नमः. हाताला हात लावायचा. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. हात जोडाचे. विष्णवे नमः. मधुसूदराय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. शंकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. नमो भगवते वासुदेवाय. घरच्या देवांना इथून नमस्कार करा. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करा. आपले कोणी गुरु असतील त्यांना नमस्कार करा. आपली जी देवी आहे तिला नमस्कार करा. ज्या ज्या देवांचे मी नावं घेईल त्या त्या देवांना आता नमस्कार करायचा आहे. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. ओम उमामहेश्वराभ्यां नमः. ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. ओम सचिव पुरंदराभ्यां नमः. ओम माता पितृ चरणकमलेभ्यो नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सिद्धिबुद्धिदेवताय श्रीमन्महागणाधिपते नमः. एतत्प्रधानदेवता महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणांबिका परमांबा कुलस्वामिनी देवी कोणती तुळजा भवान्यै नमो नमः. म्हणातोय पुण्यम पुण्याहम दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरतु निर्विघ्नमस्तु. विनायकं कुरुम्बानं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्धये. हातामध्ये 2 पळ्या पाणी ठेवायचं आहे. आदि श्रीर्विष्णुर्विष्णु मूर्ति पुराणोक्तो शास्त्रोक्तो वेदोक्तो मंत्रोक्तो तंत्रोक्तो पुण्यफल प्राप्त्यर्थम सकुटुंबानां सपरिवाराणां सकुटुंबानां यजमानो अहम मम शरीर आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम शरीरमध्ये नानाविध कफ तथा च
ज्वर आदि व्याधि सकल दोष परिहार पूर्वक शरीर नखांते केशांत पर्यंतम शरीर आरोग्यतः प्राप्ति पूर्वक मम समस्त कुटुंबीय जनानां जन्मकुंडल्यां अंतर्गत सूर्य सोम भौम बुध गुरु शुक्र शनि राहु केतवादि नवग्रहाणां अनुकूलतः सिद्ध्यर्थम अशुभ ग्रहपीडा निवारण पूर्वक तथा च नित्य नैमित्तिक पूजा अर्चा जप अनुष्ठान देव मंदिरे दर्शन कुलधर्म कुलाचारादि सकलं कर्म पुण्यफल प्राप्ति पूर्वक शादीय नवरात्र महोत्सव तत्मध्ये अष्टम्यां दिनमध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी कुलस्वामिनी पूजा भवानी देवतानां निरंतर कृपाशीर्वाद कृपाचकर कृपाकवच फल प्राप्त्यर्थम आपण म्हणा मम यह जन्मनि जन्मजन्मनि जन्मांतरे वा अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादि सुख शांति समाधानादि ऐश्वर्य प्राप्त्यर्थम मम यजमानस्य मालकांचं नाव घ्यायचं मनाचं दीर्घायुष्य विपुल धनधान्य कीर्तिलाभ सहित मम व्यवसाय उद्योग धंदा नौकरी सहित कृषि क्षेत्र उत्तम प्रगति प्राप्ति पूर्वक न्याय न्यायालय पर्यंतम अनेक शुभकामना फल सिद्ध्यर्थम दोघांनी म्हणा मनोकामना धनकामना लक्ष्मी कामना आरोग्य कामना सकल कामना परिपूर्ति पूर्वक शारदीय नवरात्र होम हवन कर्म श्रद्धा भक्ति शक्ति अंतःकरणेन पूजन अहम आचरिष्ये सोडून द्या पाणी पुन्हा एकदा पाणी सोडा 17 निर्विता सिद्ध्यर्था सत्तमं विग्रहराजेन्द्रं धूम्रवर्णं ददाशकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानना द्वादशे तान् नामानि दशन्नपठेन्नरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभु विद्यार्थी लभते विद्याननार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपते स्तोत्रं षड्भिर्मासे प्रभवेत् संवत्सरेण सिद्धेन च लभते न चौर्यनेन सौंना लावा स्वतःला लावा खाली जमिनीला टेकवा पुन्हा एकदा करा तेनायु प्रमाणेन पुण्यं पुनीयाः दीर्घमायुरस्तु आता खाली टेकवायचं आता मुलाला पहिले लावायचं आई वडील जेवढे आपल्या इथं बनकर बसलेले असतील तेवढ्यांच्या कपाळ लावायचं म्हटलं आपल्या नवरा बायकोंना लावायचं चला तेनायु प्रमाणेन पुण्यं पुनीयाः दीर्घमा चपल उभं राहायचं एक डोस देऊन टाकले त्यांना तुला पण असे फटके देईल मनः समाधीयता समाहित मनस समाः प्रसीदन्तु भवन्तः शुचिः सर्वं शुचिः पुण्डरीकाक्ष पुनातु स्वतःवर पण मग डबल उडवा म्हणजे क्लायमॅक्स चांगला राहतो उभी राहा तू ऑप्शन करायला हे तीर्थ झाडाला टाकून दे पहिले
सुपारी पण आहे सुपारी पण टाकू हे कम्प्लीट आईवर राहिले आयो ना तू माझ्या घराला गेलं की फळ तुला देणार गणपती सकाळपासून पूर करते पण करायचं ना. काय केलं चालतं का कोण नाही आला. एवढं नको. चल घरी जा. पोरं जा. बस आता यांच्याकडे तोंड कर बंद करा किराणा पाठवून दे त्याला कुंकू लाव तिकडं आहे ते कुंकू दे त्या मुलाला कुंकू लाव बाबांना कुंकू लाव आम्हाला बाबा गेले ड्रोन मध्ये त्याच्या कपाळ लावलं कुंकू लाव काय डेंजर झाला आता इथं ये समोर हे आगीला लावू घरका जाऊ नये म्हणा इकडं बघ रे. इथे ये समोर सगळ्यांच्या डोक्यावर तांदूळ टाक त्याच्यात करून कॉमन मध्ये असं टाकलेला टेको उलट बरोबर ठेवून दे त्याच्यात आरती कर सगळ्यांची एकदम हे सुपारी वेगळं ना ईश्वरी वेगळं ना. तिथे येतील ना चल एक नोट काढ तुझ्यातून त्यांना द्यायला ऑप्शन तिला आंधळे टाइम समोर घर तिला आंधळे टाइम समोर ठेव याच्यावर ताट घे ताट घे ताट ठेव का ते बायकोच्या हातात दे तुम्ही तिच्या ओटे नमस्कार करा सवासना चल एक पळीवर पाणी सोडा काठीवर काढून अंगठी देऊन टाक ते रुपया आणि पैसे आणि सुपारी काय असेल तर गणपती पुढे ठेवून निरंजन वाळा त्या आवाज करा आपण आणू का ती जागा देऊ का तुझी हा आहे ना तिकडे आता होम पेट वाहतो पण भेटू का हो गाडीची पेटी तुम्ही पेटून द्या हो बरोबर फुलाचं तोंड घराकडे करा बरोबर जोपर्यंत सांगितलं जाईल तोपर्यंत टाकायचं ओम मनसः स्वाहा स्वाहा की जय तुळजा भवानी माता की जय 3 वेळा तू टाका ओम अंबाये स्वाहा ओम अंबिकाये स्वाहा ओम अंबालिकाये नमः स्वाहा आता एक आपण पहिलं इथे तो पुष्पांड बली घ्या पूजनो पूर्वको तथा च बली कर्म करिष्ये त्याच्या शेंडीवर सोडून द्या पुष्पांड बले नमः एक कंदफूल वादितो
गंधाक्षरपुष्पाणि समर्पयामि. या शस्त्रावर म्हणजे चाकूवर एक फुलवा शस्त्रदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षरपुष्पाणि समर्पयामि. आपल्या देवीचं ध्यान करा. नमो देव्ये महादेव्ये शिवाये तदा. शस्त्र हातात घ्या. मारण्याची स्थिती करा अशी. ते आडवं करायचं पहिले आडवं करून घ्या त्याला बरोबर. त्याला फुल लावा नाही तो. आणि एकदा सुरी त्याच्यावर बसली की ती शेवटपर्यंत खाली न्यायची. धार खाली पाहिजे धार नाही होत नाही होऊन येतं ना. ओम ऐं ह्रीं क्लीं ओम चामुंडाय विच्चे ओम फट स्वाहा. बस. चला तो शेंडीचा भाग घ्या. त्याला कुंकू लावा लाल करा. हे दिवे तर लावलेच नाही. अजून व्हायचंय ते. कुष्मांडा बली होईल आधी मग तो पायस बली. दुसरं घेऊ पाच. त्या भाताचं पूजन व्हायचं अजून इथं. झालं का? त्याचे 4 तुकडे करा. याचे इकडल्याचे. त्याला पण लाल करा. लावा कुंकू. ठेवा या भाताजवळ. गंध एकदम दिसले पाहिजे लाल जरा. काय नको? यावेळी थोडं लहान पुढे इथं आहे ना ठेवून इथं भरपूर आहे. मी काढताना थोडं काढलं होतं. ते काय जास्त राहिलं की मग ते जास्त वापर. एक भाग इथं ठेवा. आता ते हा लाल भाग घ्या शेंडीचा. आपल्या नवरात्र घट जिथं बसले तिथं देवी समोर ठेवून देवीच्या फोटोला किंवा ताट जे काय असेल त्याला लावायचं आणि खाली देवाजवळ ठेवून द्यायचं. जा जोडीने जोडीने ठेवून देऊ काय? हो. काय ते कुंकू वाजून देवीला. समाधी मला हे वावली इथे लावायची. गंधाक्षरपुष्पय संपूज्यो अग्निदेवता. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. जलेन शीतलीकरणं. पहिले पाणी वाळून टाका. आरती घ्या. आरती घे.